दरम्यान इकडे बीड जिल्ह्यातील पांगरी या ठिकाणी ओमकार साखर कारखान्याविरोधात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। गेल्या 4 महिन्यांपासून ऊसाचं बिल थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला निवेदन दिलंय। 8 तारखेपर्यंत थकीत रक्कम न दिल्यास कारखान्याला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि यावेळेला मोठ्या संख्येने शेतकरी कारखान्यासमोर जमले आणि घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। दरम्यान ऊस उशिरा नेल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। या कारखान्यानं भूल थाप देऊन सगळ्यापेक्षा जास्त भाव देऊ या निमित्तानं ऑक्टोबर मध्ये ऊसाची लागवड केलेली असताना सुद्धा माझा स्वतःचा ऊस मार्च एंड मध्ये दिलेला आहे। या 5 महिन्यापासून माझ्या ऊसाचं फार नुकसान झालं, तरी मला 60 टन एकरी उत्पादन झालं। ते जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऊस जर गेला असता तर त्याचं 75 टन एकरी उत्पादन झालं असतं। माझा यावर्षी 245 टन या कारखान्याला गाळपासाठी ऊस गेलेला आहे, तरी त्याचे साधारण 3050 या हिशोबानं 7 लाखाच्या वर रुपये येतील। त्याच्यामुळं माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। दरम्यान अमरावतीसह पश्चिम विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पसरली आणि तापमानाने आता 47 अंशांचा टप्पा ओलांडलेला आणि या भीषण उकाड्याचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवरती होऊ लागलेला आहे आणि यासाठीच महावितरणकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत। ट्रान्सफॉर्मर्सना ओव्हरहीट होऊ नये म्हणून विशेष कूलर बसवले जात आहेत आणि वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी सुद्धा वाढलेली असून संपूर्ण यंत्रणेवरती ताण निर्माण झालेला आहे। या परिस्थितीवरती महावितरण सतत लक्ष ठेवून आहे। अमरावती जिल्ह्याचं तापमान जे आहे ते भारतात दुसऱ्या नंबरमध्ये 46.8 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं होतं आणि याचा तापमानाचा जो परिणाम आहे तो सर्वसामान्य नागरिकांना तर भोगावा लागतो। सोबतच बघितलं तर वीज यंत्रणाला देखील या तापमानाचा फटका बसू शकतो। त्यामुळं मी अमरावतीच्या या डफरीन नजीकच्या या ट्रान्सफॉर्मर केंद्राजवळ हे 33 kVA ट्रान्सफॉर्मर आहे आणि या ट्रान्सफॉर्मर आपण जर बघितलं तर हे कूलर जे आहे ते कूलर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। 24 तास कूलरच्या माध्यमातून या ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। जर याचं तापमान जे 60-70 डिग्री सेल्सिअसच्या वर जर गेलं या ट्रान्सफॉर्मरचं तर हे ट्रिप होऊ शकते आणि अमरावतीच्या जवळपास अर्ध्या शहराला पुरवठा जो आहे तो या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून होत असतो। त्यामुळे या ठिकाणी जसा उन्हाळा सुरू झाला तसंच या ठिकाणी कूलरच्या माध्यमातून या ट्रान्सफॉर्मरला थंड करण्याचं काम जे आहे ते करण्यात येत आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे कर्मचारी आहे। दादा मला सांगा, या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफॉर्मरला कूलर लावलेला आहे, काय नेमकं कारण आहे? कूलरला म्हणजे ऑइल टेम्परेचर हे वाढू नये याच्यासाठी आपण एक कूलरची व्यवस्था केलेली आहे आणि आमच्या कंपनीचं ध्येय असे आहे की ग्राहकाला सतत म्हणजे विद्युत पुरवठा 24 तास अखंडित झाला पाहिजे, हे आमचे कंपनीचे ध्येय आहे। त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मरचे टेम्परेचर कमी झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ट्रिप होणार नाही याची पूर्ण दक्षता आमच्या कंपनीने घेतलेली आहे। जर हे कूलरला जर थंड हवा जर दिली नसती तर हे ट्रान्सफॉर्मर आणखी गरम झाले असते आणि शहरातला वीज पुरवठा जो आहे तो खंडित झाला असता। म्हणजेच अमरावती शहरातली जी उष्णता, अमरावती जिल्ह्यातली जी उष्णता आहे या उष्णतेने या ट्रान्सफॉर्मर देखील आता घाम फोडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला दिसत आहे। पुढे सागरचं संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीसह कोकणात बदलत्या हवामानाचा मोठा फटका बागायतदारांना बसतोय। अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे आंबा, काजू सोबतच नारळ आणि सुपारी बागांचं सुद्धा नुकसान होत आहे। उत्पादन घटल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। तसंच आंबा आणि काजू बागांचे पंचनामे सुरू असताना नारळ सुपारी उत्पादक मात्र अद्याप मदतीपासून वंचित असल्याची खंत व्यक्त केली जाते। शासनाने तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता बागायतदारांकडून केली जाते। कोकणात नारळ आणि सुपारी या पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। बदलत्या वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम या पिकावरती झालेला आहे, परंतु कोकणात आता आंबा आणि काजू या 2 पिकाचे पंचनामे सुरू आहेत। अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आंबा आणि काजू पिकाला बसला। इथल्या बागायतदारांनी आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती। सरकारने आता नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे। हेक्टरी 22,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली आहे। आता पंचनाम्याचं काम सुद्धा सुरू झालंय। मात्र दुसरीकडे आंबा आणि काजू पिकाप्रमाणेच नारळ सुपारी या दोन्ही पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात या पिकांना फटका बसला होता, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे। नारळ आणि सुपारी या
बागायतदारांना सुद्धा दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आता केली जाते. परंतु केवळ आंबा आणि काजू या दोनच पिकाचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे नारळ आणि सुपारी बागायतदारांमध्ये एक प्रकारे निराशा पसरलेली आहे. आमचं सुद्धा नुकसान झालंय, आम्हाला सुद्धा नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी आता बागायतदारांमधून केली जाते. परंतु सरकार आता या नारळ आणि सुपारी पीक घेणाऱ्या बागायतदारांना दिलासा देणार का आणि त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार का, हाच खरा सवाल आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी. लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची मोठी गर्दी बघायला मिळते. या पार्श्वभूमीवरती प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांनी पंप चालकांना कडक सूचना देत साठा उपलब्ध असताना विक्री बंद ठेवू नये असे आदेश दिलेत. नियमांचं उल्लंघन करत कॅन आणि बॅरेलमधून इंधन विक्री केल्याप्रकरणी 2 पंपांवरती कारवाई करत त्यांचा पुरवठा निलंबित करण्यात आलेला आहे. प्रशासनाने तपासणीसाठी विशेष पथकं तैनात केलेली असून नियमभंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान धाराशिवमध्ये गेल्या 6 दिवसांपासून इंधन तुटवडा जाणवतोय आणि आता इंधन तुटवड्याची झळ शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोचलेली आहे. खरीप हंगाम तोंडावरती आलेला असताना इंधन तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतात ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी नांगरणी, कोळपणीची कामं खोळंबलेली आहेत. तासनतास पंपांवरती डिझेल घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय. रांगेत थांबून सुद्धा पुरेसं डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झालेले आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम जो आहे तो अगदी तोंडावरती आला आणि खरीप हंगाम तोंडावरती आल्यानंतर एक मोठं संकट शेतकऱ्यासमोर किंवा या ट्रॅक्टर चालकासमोर येऊन उभारलं आहे. आपण आता ह्या ट्रॅक्टर बघत असतो की ही ट्रॅक्टर आता सध्या नांगरणीची दिवस आहेत, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे दिवस आहेत. मात्र ही ट्रॅक्टर उभा आहेत, त्याला कारण असं आहे ह्याला लागणारं डिझेल जे आहे, डिझेल आणि पेट्रोलची टंचाई धाराशिव जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसापासून आहे आणि त्यामुळं या टंचाईचा फटका कुठेतरी या सगळ्या ह्यांना बसतो. त्यामुळे ही कामं सोडून ट्रॅक्टर जी आहे ती उभा केली आहेत. आपले हे सगळी ट्रॅक्टर चालक आहेत, त्यांना विचारूया नेमकं त्यांची समस्या काय, किती दिवसापासून डिझेल टंचाई आहे? एक 10-15 दिवस झाले डिझेल टंचाई आहे. ट्रॅक्टरवाले इकडे गेले, ट्रॅक्टरमध्ये तेलच नाही. नांगरायचं सगळं रानातल्या मशागती बंद पडल्यात. तुमचं कामच बंद आहे हां, सगळंच बंद आहे. रोज आम्ही त्याची गाडी घेतो ती म्हणते तेलच मिळत नाही. मग ती शेतकऱ्याची अडचण आहे. काय नेमकं तुमची कशी ट्रॅक्टरची परिस्थिती आता आम्ही दररोज पंपावर जातो, 1 तास 1.5 तास लाईनला थांबतो. पंपावर नंबर आला की 10 लिटर नाही तर 1000 रुपये डिझेल देतात. एकरी 10-12 लिटर डिझेल नांगरायला लागतं. मग हर एक शेतकरी आरडतो की बाबा आमचं नांगर, पण डिझेलच मिळणार तर कसं नांगरण करायचं. कुणाचं रोटर असेल, कुणाचं मोगडण असेल, ही सगळ्याच्या अडचणी 10 ते 15 दिवस झालं चालू आहेत. आता चेक केलं आहे का गाडी तुझ्या? नाही ना, मग आता आता का पंपावर द्यायला झालं डिझेल. पंपावर देण्यात आले डिझेल. काय सांगाल, कशाची अडचण आहे नेमकी, किती दिवसापासून अडचण आहे, कसा आता सामना करायचा सगळ्या? 7 दिवस झालेले आहे. डिझेल पंपावर बी काही दिना झालेत. दिलं तर 1000 रुपयाचं देतात फक्त. ती शेतापर्यंत बांधापर्यंत बी जात नाही तेवढं ते डिझेल. काय करायचं सांगा मग. बरं, आता मोगडणी बिघडणी सगळी कामं सगळे पण डिझेल वाचून राहिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आधुनिकतेची कास धरत सरकारनं किंवा राज्य शासनानं अनुदानात ट्रॅक्टर दिली. ट्रॅक्टर मार्फत सगळी शेती केली जाते आता आणि गावगाड्यावरती शेतीचा कारभार आता ट्रॅक्टरवरती बराचसा येऊन टेपला आहे. मात्र यांनाच डिझेल पुरवठा होत नाही आहे, त्यामुळे ही कामं यांची मशागतीची ठप्प झालेली आहेत. आता ही ट्रॅक्टर जर अशी ठिकाणी उभा असेल तर मशागतीची कामं खरीप तोंडावरती कधी सुरू होणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीनं दावा करते की पेट्रोल डिझेल शिल्लक आहे, पेट्रोल डिझेल शिल्लक असेल ते शेतकऱ्यांना का मिळत नाही हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव.